आपल्या गुरुचरित्रामध्ये उल्लेख येतो की माझ्या पादुकाच्या निर्गुण स्वरूपाने इथं वास करते. जेव्हा गाणगापूरमध्ये महाराज हे करतात तेव्हा महाराजांची जिथं ज्या कर्दळीवनामध्ये किंवा ज्या नदीमध्ये महाराजांनी आपला देह विसर्जन केला, पण तिथं महाराजांनी जेव्हा देह ठेवला त्याच्यावर जे वारुळ झालं उद्धव नाव, म्हणजे ही थोडक्यात सांगून मी तिघांचे संबंध सांगतो. उद्धव नावाचा लाकूडतोड्या पोचला, त्याची कुऱ्हाड काय पडली आणि त्यातून नृसिंहभान अवतार झाला. नृसिंहभान म्हणजे स्वामी महाराज. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या नंतर उत्पन्न झालेले म्हणून ते नृसिंहभान. त्यांचं मूळ नाव स्वामी महाराजांचं कधीही जर बघितला, अक्कलकोट स्वामी महाराजांच्या गाभाऱ्यावर बघितल्यानंतर चांदीच्या मखरेवर स्पष्ट महाराजांचं नाव आहे नृसिंहभान. हा, नृसिंहभान. तर नृसिंहभान म्हणजे स्वामी महाराज. तर स्वामी महाराज तिथं स्वामी महाराजांचा अवतार झाला. महाराज कलकत्त्याला गेले, काशीला गेले. तिथून महाराज अक्कलकोटामध्ये आले. तो दिवस म्हणजे ललिता पंचमीचा. मी जसं म्हणजे दत्त महाराज आणि ललिता मातेचा विषय मी कधीतरी सांगेन वेगळा, आताही बोलता बोलता सांगेन. पण ज्या दिवशी अक्कलकोटमध्ये महाराजांचं प्रगट दिन म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया. नाही, प्रकट दिन वेगळं. प्रकट दिन म्हणजे महाराजांचा जो आपण ज्या दिवशी महाराज प्रगटले, उद्धवानं हे केलं आणि त्याच्यानंतर महाराजांची प्राकट्यावस्था झाली, तो म्हणजे प्रगट दिन. तो म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया, पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी. आणि महाराज अक्कलकोटात आलेला दिवस म्हणजे ललिता पंचमीचा दिवस. महाराज अक्कलकोटात आलेला पहिला क्षण म्हणजे महाराज आले ते खंडोबा मंदिरामध्ये बसले. आज ज्या खंडोबा मंदिरामध्ये आपण जे टाक बघतो ते टाक महाराजांनी तेव्हा आल्यानंतर तिथले टाक, त्या खंडोबा मंदिरातले टाक नेऊन खाली चळप महाराजांच्या मठात ठेवलेले आहेत. म्हणून आता जे टाक बसले ते तेव्हाच्या राणी साहेबांनी बसवलेले आहेत. भोसले घराण्याच्या राणी साहेबांनी ते टाक पुन्हा बसून त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. महाराज तिथं ज्या दगडावर बसले, तो दगड आजही तुम्ही जर कधी गेला तर अक्कलकोट स्टेशन जवळ बस स्टँड जवळ एक मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर. तिथं महाराज पहिल्यांदा आले, त्या दगडावर बसले आणि तिथं महाराजांनी पहिला चमत्कार दाखवला, तो यवनांना. यवन म्हणजे मुस्लिमांना. 4 मुस्लिम तिथं बसलेले होते.